श्राम पब्लिक, आपण आलो आज गहूचं पाणी भरण्यासाठी. हे बघू शकता तुम्ही. गहू आपला याला पाणी देऊन झाले 8 दिवसात. युरिया मारला तर 8 दिवस झाले. हे बघू शकता आपला गहू कस काय 3 पाण्यातच कसा वर आलेला आहे. बघू शकता तुम्ही. हे पहा, हे आपली पाईपलाईन 4ची आहे. हे बघू शकता तुम्ही. काल एवढं भरणं झालं, आज एवढं भरणं होईल. अख्खा पुरा गहू लावलेला आहे आपण. तर ते तुकडं बाकी आहे. तिकडं कोथमीर लावायची आहे आता आम्हाला सध्या, त्याच्यामुळं बाकी आहे. नाही तर लावू लावलेला असतं आपण गहू, मग तेवढंच लावणार आहे. हे बघू शकता. आत्ताशी पाणी लावलं भरायला. जेवण बिवण करून आलो मी. चाललो आता तिकडे बिरे. बघू शकता तुम्ही गहू. असा गहू आहे आपला. हे पाणी आज मी गव्हाला पाणी भरणार आहे. आजचा दिवस आपला गव्हाला पाणी भरण्यातच जाणार आहे. हे बघू शकता तुम्ही. चला आता त्या सरीला खाली नाही गेला, आणखी जाणार आहे. खाली जाईन तर डबल बियर बदला लागणार आहे आपल्याला. बघू कसं आहे गहू. या बा, तिसऱ्या पाण्यात गहू असं आहे. आमचा असा आला 3 पाण्यात. हे बघू शकता तुम्ही गहू आमचा. काल लय हाल झाले. काल तिकडं पाणी फुटत होतं म्हणून काल हालत झाली. आज नाही व्हायची हाल. आज नुसतं खाली मोकळं राहणे उतरतं राहणे, त्याच्यामुळं जाईन आपलं पाणी भरणं. त्याच्यामुळं काही ताण नाही राहायचं एवढा. बघू शकता तुम्ही पाणी. ये बा इथं फुटलं होतं काल. तर पोटाटुटीचं काम चालू आहे सध्या. काहीच नाही, नुसतं फुटायचं. तिकडं फुटलं होतं. तिकडं ते काही एवढं हे नाही. तिकडं चढत नाही पाणी, इकडं चढत. इकडं उतारे म्हणून इकडं चढत पाणी. त्यामुळं काही अडचण नाही याला येत. पाणी भरण्याला काही अडचण नाही येत. मोकळे पाणी भरायला जात. आत्ताशी आता एक साईड रेलेली पाणी भरायचं. हे बघू शकता तुम्ही. आता भरणं झालेलं आहे. आता टाळी बदलायला जायचं आहे आपल्याला. हे बाई ही पट्टी राहिलेली फक्त. ही हे बा आपलं वावर. नुसतं पाना दिसतं असं. हे बघू शकता तुम्ही. एकच राहिली एवढी भरायची आता ही. नंतर तिकडे त्या टाळीला लावायचं आहे आपल्याला. तिकडे त्या साईडचा वर रोडा साईडचा ते कॉक आहे, तिकडे चालू करायचं आहे आपल्याला पाणी. हे बघू शकता तुम्ही. आणि काल विषय झाला वाटतं काहीतरी. तर एक बुरटा आहे आमच्या गँगमध्ये. तो काय त्याच्या बापाजीवर त्यानं काही कमी नाही. त्याच्या बापाजीवर ते बसून खातो. तो भाई असं म्हणतो का यासोबत राहू नका, त्यासोबत राहू. अरे बुरट्या, तुला सांगायचं तात्पर्य एकच आहे. तेवढं तो कमील नाही का, तेवढं आम्ही कमवून ठेवलेले आहे. आमच्या 8 जण 5 जण हे पाहतो की एवढं सगळं राहणं आपलं आहे. आणि तो काय सांगतो, याच्यासोबत राहू नका, त्यासोबत राहू नका. तर आम्ही नुसतं पाईपलाईनीसाठी 8-8.5 लाख रुपये घातली भाई. नाक करते की पाईपलाईन पाहिली ना तो 4ची पाईपलाईन आहे. आणि तेव्हा बोलता काय सांगतो तर म्हणजे हेच सांगायचं, याच्यासोबत राहू नका, त्यासोबत राहू नका. तू जळतो काय आमच्यावर? जळू नको भाई. काय राहतं जळण्यात नाही. तू तोंडर बोल. तोंडरने बोलायचं डायरेक्ट मागत बोलतो. मागं काय बोलतो, तोंडर बोल ना भाई. हे पाहू शकता तुम्ही. काही लोक असे राहते डायरेक्ट जिंदगीतून माग घेते आम्हाला. तर जळणाऱ्याची आईची गाठ. आणि डायरेक्ट जळत नसतं. डायरेक्ट ना असे वावरात काम करीत राहत असतो. कामं विमं करायची आणि मस्त की बसून खायचं राहतं. तो काय करतो, बसतो आणि खातो. आणि आम्हाला टोमणी मारिते. आणि काय टोमणी आता ऐकूनच घेतो. आणि जे खंदीस त्याच्या गांडीत असं फटा घालत असतं नाही आहे. डायरेक्ट आहे ना रक्त बाहेर निघत असतं. ही अशी कामं राहत असते.
लोक काय म्हणते बा याच्या नाद नाक लागू त्यांना. अरे पण सोबतच्या राहणाऱ्याला काय म्हणतो तू? डायरेक्ट तोंड येऊन म्हण ना भाई का असं यासोबत न करू त्यासोबत न करू. तो भाई असं सांगतो यासोबत न करू त्यासोबत न करू. अरे राहायला काही नाही राहत भाई त्याच्यासाठी ना मन लागतं भाई. मन चांगलं लागतं आणि दोस्तानं चांगलं लागतं. आम्ही दोस्तानं एकदम असं आहे का डायरेक्ट एकमेकाला ताटात खातो मी एकमेकाच्या. आणि भाई काय सांगतो यासोबत न करू त्यासोबत न करू. ही प्रॉपर्टी पाहिली ना भाई ही सगळी आपलीच आहे. आणि तो भाई का जे तेवढं बापा जीवर बसून खातून आम्हाला सांगितो हे करू नका आणि ते करू नका. काय लोक आहे बा पानचेडवाडीचे लोक राहतील काही नाही. काय धंदे झाली लोकांची. असं नाही करावा पाहिजे. हे बघू शकता आपला गहू काय लोकांची यायची मग लोकांची त्याने द्या वाटत ब्लॉकमध्ये कसं राहतं. या आपला पहिला म्हणजे पहिल्यापासून जे आता स्ट्रगल चालू आहे आपली. स्ट्रगल होईना आता कमी मस्त की मोठी होईना आपण मोठा पण माणूस काही नाही राहत. मोठं वेट झालं गेलं पण लोकाला विसरायला लागत. पब्लिक आहे आपली विसरायला लागत. बघू शकता आता आपला गहू आपण तिकडे जाणार आहे. मस्त घ्या तिकडे जाऊ पाणी बिणी लावतो टाळी बिळी मस्त घ्या त्याला बिरं देतो. पाहतून आपला गहू आता वरम्याच्या वर आलेला आहे. पाहतून लोकांच्या वावरात एवढे वावर आपलंच होतं आपण दिलेलं आहे 1 एकर. त्याच्यात आता बा नुसतं काँग्रेस कोपाट्याने घ्यायचे. पाईपलाईनसाठी आपण नुसते 8.5 लाख रुपये घातले भावांनो. लोक आपल्या जेवणात सोडून जातात त्याला काय. आता पाय म्हणा भाई तू नुसते आपली प्रगती पाहूनच जळशील म्हणा दुसरं काही नाही. आता काय राहतं बोला नाही वाटत पण लोक आपल्याला हे करतात. आपण बोलत नाही म्हणून आपल्याला सोडून जाते. असं विषय नाही राहत. जाऊ दे आता काय सांगावं तुम्हाला. हे पाणी आपलं एवढं 4 इंची पाणी आणते ती मस्त आहे की आपलं भरणं होऊन जातं. याच्यात पुरं वावर भरून तिकडे खाली 3 एकर आहे. 3 एकरला ऊस लावेल आपण ते पण भरतं. आणि तिकडे आकाशी पप्पा आहे. आता झूम करून दाखव तुम्हाला हे बत्ती तिथं आकाशचे पप्पा आहे की आता आकाशचे पप्पा आहे. तिथे गावाला पाणी भरू राहील. चुलत्याच्या वावरात 1 एकर गहू करेल त्याने तिथं पाणी भरू राहील. ती दुसरं काही नाही.